नारी शक्तीचा सन्मान. पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात महिला दिन उत्साहात. पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची आगळी कृती. महिला दिनानिमित्त PSI निकिता महाले यांच्याकडे 1 दिवसाचा चार्ज. मी पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले, पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन. आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय आणि जागतिक महिला दिनानिमित्त आमचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रदीप देशमुख सर, पोलीस निरीक्षक यांनी आज सर्व महिलांचा सन्मान करून आणि तसेच पोलीस स्टेशनची जबाबदारी आज आम्हा महिलांवर सोपवलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच सर्व आमच्या पोलीस स्टाफला, आमच्या सर्व महिला कर्मचारी यांना मी आज महिला दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या वतीनं पिंपळगाव आणि परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. आणि या प्रसंगी महिलांच्या कार्याचा गौरव करत पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी 1 दिवसासाठी पोलीस ठाण्याचा चार्ज पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांच्याकडे सोपवला आहे. तसेच महिला दिनानिमित्त त्यांना आपल्या खुर्चीवर बसवून आदरपूर्वक शुभेच्छा देत नारी शक्तीचा सन्मान केला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात पोलीस ठाण्याच्या आवारातील श्री गुरुदेव दत्त मंदिरात शहरातील महिला नगरसेविका, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या सन्मानाने झाली. आणि यावेळी उपस्थित महिलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. महिलांनी महिला दिनाचे महत्त्व सांगताना महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नसून त्या प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे कार्य करत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच महिलांनी कुटुंब आणि समाजाची जबाबदारी सांभाळताना स्वतःसाठी वेळ देणे आणि स्वतःसाठी जगणे तेवढेच गरजेचे असल्याचे मार्गदर्शन केले. तर आपण खूप काही गोष्टी आहेत जे महिला लक्ष देत नाही. आपण सगळ्यांकडे लक्ष देतो, स्वतःकडे लक्ष देत नाही. तर यावर्षी मी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा करते की स्वतःसाठी कमीत कमी दिवसातून अर्धा तास काढा. स्वतःसाठी आपण काय करतो, जेवण असेल, पोरांना काय आवडतं, नवऱ्याला काय आवडतं, सासू सासऱ्यांना काय चालेल, तर याच्यामध्ये थोडंसं बदल आणा. स्वतःकडे लक्ष द्यायचं प्रयत्न करा. सांगितलं, मुलांनी पण सांगितलं तुम्ही सुट्टी घ्या. तुम्ही घेता का सुट्टी? का बरं? कारण आपण ते आपलं कर्तव्य समजतो. आणि महिला सुट्टी द्या, काही करा, ती आजारी असू द्या, पण तिच्या डोळ्यासमोर एकच असतं की माझं घर आणि मी त्याला कसं सांभाळेल. बरोबर आहे ना? पण जसं मॅडमनी सांगितलं की हे करा, ही आपली जबाबदारी आहे, त्यापासून आपण दूर जाऊ शकणार नाही. पण ते करता करता आपण स्वतःसाठी थोडा वेळ द्या. मॅडम जसं बोलल्या तसे पिंपळगावात मोठ्या संख्येत नगरसेविका निवडून आलेले आहेत आणि मॅडम बोलल्या त्याप्रमाणे आम्ही गावाची काळजी घेऊ, काय असेल ते. आणि पोलीस स्टेशनचे आभार मानले, कामाला आदर सत्कार केलं. असं म्हटलंय की स्त्रीमध्ये पृथ्वीपेक्षाही अतिशय, पृथ्वीसारखी ती अतिशय शक्तिवान आहे. तिच्यात ताकद आहे. अगदी जग बदलण्याची धमक आणि सामर्थ्य ही स्त्रीमध्ये आहे. आणि त्या सामर्थ्याचा आपण वापर करूया. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर सर्वात अगोदर तुमचे आभार मानले पाहिजे, कारण ही संधी तुम्ही आम्हाला दिली की आज आमचा सत्कार ठेवला आहे. नाहीतर सगळ्यांनीच सांगितलं की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आम्ही सगळ्याजण महिला दिने म्हणून काही वेगळं घडणार नाही आमच्या आयुष्यामध्ये. मी असं म्हणेल की हा एक क्षण फक्त वेगळा घडला आहे. सुट्टी आल्यामुळे तर जे थोडेफार कार्यक्रम आमच्या कामाच्या ठिकाणी घडले असते ते पण नाही, पण तुम्ही सुट्टीच्या दिवशी सुद्धा आवर्जून आम्हाला आमंत्रित केलं, आमचा सत्कार करताय, सन्मान देताय, त्याबद्दल पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या या अभिनव कल्पनेला मी सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देते. आपला इतिहास, आपल्या इतिहासमध्ये किती मोठ्या मोठ्या महिला आपल्या होऊन गेल्या आहेत. त्याची माता आहे, राणी लक्ष्मीबाई आहे, ताराबाई आहे. आपण त्यांचा खूप मोठा आदर्श आहे आपल्यासमोर. त्यांचे थोडे जरी आपण गुण घेतले तरी आपण खूप काहीतरी करू शकतो आपल्या सिटीसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी. तर मी एवढेच सांगेल की महिलांनी आता फक्त आपलं घर, आपले मुलं, आपला संसार हे सोडून बाहेर पडा आणि सक्षम बना आणि आपलं स्वतःचं, आपल्या परिवाराचं संरक्षण करा. कुठेही मागे नाही, ती प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत आणि कर्तृत्ववान आहेत. पुरुषांच्या पुढे खंबीरपणे उभी आहेत आणि तिने कोणत्याही क्षेत्रात स्वतःला कमी न लेखता अजून पुढे जावे अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. तर सर्वात सुरुवातीला मॅडमने सांगितलं होतं की जी घराबाहेर पडलेली स्त्री आहे, जी नोकरी करते, खूप प्रतिष्ठित आहे, तीच स्त्रीला सन्मान मिळाला पाहिजे किंवा तिनेच खूप असं कमवलं आहे, प्रतिष्ठित असते असं काही नसतं.
घरातली जबाबदारी सांभाळणारी जी स्त्री आहे ती पण एक सन्माननीय स्त्री असते. आणि सुखदुःख, विधवा बायांना पगार चालू करणे, रेशन कार्ड, अनेक एखाद्या महिलेला जर दारू पिऊन नवरा मारत असेल तर तिच्या घरी जाऊन तिला समजून सांगून अनेक दिवस न होऊन देता मी अनेक महिला नांदायला पाठवले किंवा अनेकला मुलींना मी समजून सांगितले की मुलींनो हे करू नका ते करू नका. अनेक खूप चांगली सामाजिक कार्य मी केले माझ्या गावामध्ये आणि निफाड पातळीवर पण मी खूप चांगलं काम. पासून HPV लसीचा शुभारंभ होतोय. त्या लसीचे भरपूर प्रमाणात गैरसमज निर्माण झाले. तर आपणही आपल्या परीनं जेवढे प्रयत्न होतील का गैरसमज तो ती लस 14 ते 15 वर्षाच्या मुलींना देणार आहे. तर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ नये म्हणून त्याच्यावरची ती लस आहे. तर भरपूर म्हणजे सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात त्याचे गैरसमज निर्माण झाले. तर आपण आपल्या जवळची व्यक्ती म्हणा, आपल्या ओळखीची लोक म्हणा, त्यांना सांगायचं आहे का गैरसमज काही करू नका. त्या लसीचे फायदे आम्ही सगळ्यांना सांगितले. एक मुली असो 4 असो, मुलीला बाहेर काढायला सुद्धा खूप भीती वाटते. पण आपला पिंपळगाव इतकं दक्ष आहे ना महिला, की ते प्रत्येक वेळेस आपल्यासाठी पावलावर पावले उभे हे. मग तुम्ही सर्व महिलाने मुलं न चुलं तो तुम्ही मेलेपर्यंत राहणार, सुटणार नाही तुमच्याकडून. पण काहीतरी आपल्याकडून काहीतरी देणं लागत त्याच्यासाठी बाहेर पडा. आणि थोडं सगळं ज्या शिकेल आहे महिला त्यांनी थोडंसं सहकार्य करून सगळ्या महिला थोडं हे दिलं पाहिजे का तुम्ही पुढं बी ग्रुप करा. असं प्रत्येक ठिकाणी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे असं एवढंच माझं म्हणणं आहे सर. एवढंच चांगल्या पदावर आपले नगराध्यक्ष बसलेले तर त्यांचा पण आपल्याला काही उपयोग करता येईल. अजून एक संकल्पना माझ्याकडे अशी आहे की आपल्या महिलांना आता जशी माझी आई काही समजाच्या आत माहीत झाली तर ती गर्भपिशवीचा हा जो कॅन्सर आहे हा बऱ्याच महिलांना खूप प्रमाणात होतो. तर माझी अशी इच्छा राहील की आपल्या महिलांचं एक मेडिकल कॅम्प चांगला करावा. आम्ही पण हातभार लावू, बाकी पण हातभार लावतील. म्हणते की जर तुम्ही मजबूत असाल, जर तुम्ही मजबूत असणार तरच तुमचा देश मजबूत असणार, तुमचं घर मजबूत असणार. त्यामुळे पहिले स्वतःचा सन्मान करायला शिका आणि मग दुसऱ्याचा सन्मान करा. एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. या कार्यक्रमात महिला दक्षता समितीच्या सदस्यांसह पिंपळगाव शहराचा नावलौकिक वाढवणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, डॉक्टर योगिता पवार, संध्या बर्डे, मंजुषा जाधव, सोनाली विधाते, श्वेता मोरे, शीतल मोरे, ज्योती निरगुडे, डॉक्टर प्रीती बुब, सिंधुबाई गांगुर्डे, आरती सकपाळ, अनिता गांगुर्डे, सीमा कायस्थ, मेघना पानपाटील, शांताबाई गांगुर्डे, कल्पना विधाते, अंजू चव्हाण, आरती शंकपाळ, सारिका बिडवे यांच्यासह शहरातील महिला नगरसेविका, सामाजिक कार्यकर्त्या आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार प्रमिला काटे यांनी केले तर आभार अनिता यांनी मानले. महिला दिनानिमित्त आयोजित या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थित महिलांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.